आहेत योगेश कदम. योगेश कदम, महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्या कालची जी ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला विरोधक गैरहजर होते. काय पाहताय तुम्ही? सध्या आंदोलन पेटले आहे सगळीकडे. नाही, फक्त हे निव्वळ राजकारण आहे. सर्व पक्षीय बैठकीला गैरहजेरी लावणं, मला वाटतं फक्त हे निव्वळ राजकारण विरोधकांनी केलंय. मी एवढंच म्हणेन की विरोधकांना याची लाज वाटली पाहिजे की दोन्ही समाजामध्ये तिढा निर्माण करून, ओबीसी आणि मराठाचा वाद निर्माण करून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राजकारण करायचं ही त्यांची खेळी आहे. पण वडेट्टीवार काल बोलत होते की सभागृहामध्ये आतापर्यंत यांना वेळ नाही भेटला, पण आताच या गोष्टीसाठी वेळ मिळाला का, या बैठकीसाठी? नाही, ही बैठक पूर्वनियोजित होती की अचानक लावलेली बैठक नव्हती. आणि मुळात सभागृहामध्ये त्यांनी जो विषय मांडला की सभागृहामध्ये चर्चा करा आणि म्हणून आम्ही त्या बैठकीला येणार नाही. मुळात सभागृहाचा विषय हा आमदारांचा असतो, विधिमंडळाचा विषय असतो. सर्व पक्षीय बैठकीमध्ये सर्व पक्षाचे नेते असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक पक्षांचे प्रतिनिधी हे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये नाही आहेत ना. मग अशा वेळेला प्रत्येक पक्षाला याची आपली महाराष्ट्र सरकारची भूमिका समजली पाहिजे. जी काय ओबीसी म्हणजे आरक्षणासंदर्भात जी काय समिती आहे, त्या समितीची मध्ये जे काय अहवाल आहे, जे काय मुद्दे आहे, हे प्रत्येक पक्षासमोर गेले पाहिजे, हा उद्देश होता. अगदी एक शेवटचा प्रश्न, हिट अँड रन प्रकरणी जो 7 तासानंतर जो आरोपी पकडला गेला आहे, कसं पाहते? कारण शिंदे गटाचाच व्यक्ती त्यांच्यासोबत असल्यामुळे. नाही, बघा, शेवटी तो शिंदे साहेबांसोबतचा व्यक्ती त्यांच्यासोबत आहे म्हणून त्यांना पकडलं गेल्याने हा आरोप चुकीचा आहे. ऍक्सिडेंट होत असताना अरे मी शिंदे साहेबांचा मी कार्यकर्ता म्हणून मी ऍक्सिडेंट करू शकतो असा तर विषय नव्हता. ज्या मुलांनी ही चूक केलेली आहे, त्यांनी ड्रिंक अँड ड्राईव्हची केस शिकणे मला माहिती नाही, परंतु अशा चुका टाळण्यासाठी, भविष्यामध्ये टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. की एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचं तुम्ही राजकारण करता, हा केविलवाणा प्रयत्न आहे. धन्यवाद. आपल्यासोबत होते तर योगेश कदम यांनी सध्याच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगितली आहे की काल विरोधक या ठिकाणी कालच्या बैठकीला अनुपस्थित होते आणि हा येणार मुद्दाम होऊन केलेली खेळी आहे, असं योगेश कदम यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, विधान भवन, मुंबई.